कमळाच्या देठाची भाजी करण्यापूर्वी कमळाचे जे देठ असतात ते व्यवस्थित सोलून घ्यायचे, पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, चिरायचे आणि परत एकदा पाण्यात घालून ते स्वच्छ करायचे. आता कुकरमध्ये हे शिजवून घ्यायचे. त्यासाठी पाणी, हळद आणि मीठ घालायचं. साधारण 3 शिट्ट्या द्यायच्या आणि हे कंद शिजवून घ्यायचे. त्यानंतर कंद वेगळे काढायचे, पाणी वेगळं ठेवून द्यायचे. एकीकडे कढई तापायला ठेवायची, त्यामध्ये साजूक तूप, तमालपत्र, मायपत्री, मसाला वेलची, दालचिनी, चक्रफूल, हिरवी वेलची, काळी मिरी 10 ते 12 हे सगळे खडे मसाले घालून व्यवस्थित परतून घ्यायचं. जिरे 1 टीस्पून घालायचं. त्यानंतर बडीशेप घालायची 1 टीस्पून, धणे जिरे पूड 1 टेबलस्पून आणि शिजवलेले कमळाचे कंद छान परतून घ्यायचे हे मसाल्यामध्ये. यामध्ये काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घातलंय रंगासाठी आणि चवीसाठी. काजूची पूड करून घ्यायची. दही घालते आता भाजीमध्ये 1 वाटी आणि ही काजूची पूड निम्मीच घातली. आता 10 ते 12 काजू घेतले होते. आता हे व्यवस्थित ढवळून घेऊया. कमळाचे कंद उकडवलेलं जे पाणी आहे ते थोडंसं घालायचं. गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. उरलेली काजूची पूड घालायची. आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवायची. जर का अजून पाणी घालायचं असेल तर ते उकडवलेलं जे पाणी आपण ठेवलेलं होतं तेच घालायचं. तिखट मीठ गरजेनुसार घालू शकता. थोडंसं साजूक तूप घालायचं. कसुरी मेथी, कोथिंबीर आणि ताजा पुदिना. अशी ही आपली भाजी तयार झाली. ही भाजी भाताबरोबर खूपच छान लागते. जर का भाजी इतपत घट्ट आवडत असेल तर निम्मच पाणी घालायचं आणि पातळ हवी असेल तर सगळं पाणी वापरायचं. आता हीच भाजी आपण दुसऱ्या पद्धतीनं पण करू शकतो. त्या पद्धतीमध्ये आपल्याला कुकरमध्ये साजूक तूप घालायचं आहे. त्यामध्ये सगळे खडे मसाले आणि कच्चे कमळाचे कंद परतून घ्यायचे, उकडवून घ्यायचे. त्यातच दही घालायचं, इतर सगळं साहित्य घालायचं आणि भाजी उकळवायची.